काल रात्री 9:30 वाजता बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गाडीने मला उडवण्याचा प्रयत्न केला. मी ते झाल्यानंतर मी तिथंच थांबलो. तर संबंधित गाडी पुढे जाऊन परत दिवस येण्याच्या तयारीत होती. त्यातील एक पोलीस त्यांना म्हणत होता की चल 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 इथून चल, कशाला असं करतोय. 2-3 मिनिटं ती गाडी तिथं उभा राहिली आणि राहिल्याच्या नंतर 2 मिनिटांनी परत ती गाडी तिथून निघून गेली. हा सर्व प्रसंग समस्त मी स्वतः आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं, संविधानाची बाजू मांडत असल्यामुळं आज माझ्या जो पाठीमागं तुम्ही सगळे लोक बघत आहात, ते सर्व लोक हे संविधानप्रेमी आहेत, संविधान समर्थक आहेत. ते सर्वजण या घटनेचा जाब विचारण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला गेले 4-5 तास तिथं येऊन बसलेले आहेत. 4-5 तासापूर्वी आम्ही निवेदन घेऊन आलो होतो. प्रथम तर आमची तक्रार घेतली नाही, तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनने घेतली नाही. नंतर आम्ही निवेदन दिलं, पण ते निवेदनाचा देखील त्यांनी स्वीकार केला नाही. पोलीस निरीक्षक नाळे हे येत आहेत असं त्यांनी आम्हाला सांगून जवळजवळ 4 ते 5 तास इथं बसवलं. आमची हॅरेसमेंट केली. हॅरेसमेंट म्हणजे आम्हाला नुसतं तत्काळ बसवलं. पण एवढं सगळं असताना नाळेसाहेब आल्याच्या नंतर नाळेसाहेब इथून जात असताना एखाद्या म्हणजे बारामती शहरातले हातभट्टी विक्रेते, दारू विक्रेते, चक्रीवाले आणि 2 नंबरच्या धंदेवाल्यांबरोबर बोलल्यासारखं आमच्या बरोबर बोलले की इथं का थांबलाय. तर आम्हाला त्यांना सांगणं होतं की साहेब ही पब्लिक प्लेस आहे, या पब्लिक प्लेसमध्ये आम्ही आलेलो आहे, आम्ही तुमच्या घरामध्ये आलेलो नाहीत, आमची कैफियत तुम्ही ऐकून घ्यावी हाच आमचा मुद्दा होता. तर त्यांनी अद्यापही काहीही ऐकून घेतलेलं नाही. नुसतं ते म्हणताय की तुमच्या बरोबर चर्चा करायची, पण त्यांची ज्या पद्धतीची वागणूक होती, ज्या पद्धतीचं बोलणं होतं, त्या बोलण्याच्या आणि वागणुकीच्या चुकीच्या पद्धतीमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आता म्हणत आहेत की आम्हाला त्यांच्याबरोबर बोलायचं नाही, आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचंय. आणि जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ते ऐकून घेतले नाही तर कोर्टातून आम्ही जी काल घटना घडली त्या घटनेची कैफियत आम्ही कोर्टातून मांडणार आहोत. आमच्या बरोबर जबाबदार वकील, राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, इतर सर्व स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील सर्व लोक आणि संविधान समर्थक सर्वजण आमच्या बरोबर आज आलेले आहेत. भविष्य काळात या घटनेच्या निषेधार्थ मोठं आंदोलन बारामती शहरामध्ये उभं होणार आहे, याची या अनुषंगाने सर्व पत्रकारांना माहिती देत आहोत. सर्वांना क्रांतिकारी जय.